एक प्रथम पारितोषिक होतं आणि दुसरे पारितोषिक होतं. त्यांना सुद्धा मैदान खूप लकी मैदान आहे. शाईवरती पुन्हा एकदा रोहित कायसा न समजला चेंडू बॅट अगोदर जाते. बॅटचा फ्लो मात्र लवकर येतो. यावेळेस मात्र रोहितला माघारी परतावं लागतंय का? पंचांकडे बघूया अपील मागितली जाते. स्वतः फलंदाज मात्र माघारी आलाय. रोहित बॅक टू पवेलियन. संधी देऊया पुन्हा एकदा डीजे लाकरा आई जाणार काल. विठ्ठल रखुमाई चषक 2026 हे 7वं पर्व आपल्या भेटीला आलेले आहे. मित्रांनो, स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करा. बाकी सर्व गुगल वरती आपल्याला सर्च केल्यानंतर मिळेलच. त्यामुळे स्वतःला शोधण्याचा आपण प्रयत्न करूया. तुम्हाला जर प्रसिद्ध व्हायचं असेल तर तुम्हाला सर्वप्रथम सिद्ध करावं लागेल स्वतःला. आणि सिद्ध करण्याचीच लढाई आज आपण पाहतोय. कोण हरेल, कोण जिंकेल, कोण होईल खलनायक, कोण होईल नायक, कोण होईल हिरो, कोण होईल झिरो, याची जी लढाई अर्थातच श्री विठ्ठल रखुमाई चषक 2026 हे 7वं पर्व. स्ट्राईकला आहे संदीप मिळते राहुलला. पुन्हा एकदा मैदान. ओहो, पुन्हा एकदा उंच मारण्याचा प्रयत्न फसतोय. अपयश येतोय राहुलला. थांबून ठेवलं या मोठ्या खेळाडूला. नक्कीच म्हणीची, कारण मागील रविवारी सुद्धा राहुल सोबत भेट झाली होती. राहुलला विचारलं गेलं तर राहुल म्हटलं होतं मी मागील 5 मॅच मध्ये. पुढे चेंडूचा आपण याचा उल्लेख करू पुन्हा एकदा त्या चेंडूवरती. तर राहुल कडून म्हटलं गेलं होतं की मी 5 सामने खेळलोय, 5 ठिकाणी जाऊन खेळलोय, परंतु 5 ठिकाणी पहिल्या चेंडूवरती आउट होऊन परत येत होतो. थोडा बॅट पॅच चालू आहे, लेकिन परंतु मागच्या संडेमध्ये सुद्धा मागच्या रविवारी मात्र तो फॉर्म परत आला होता आणि त्या फॉर्मचा फायदा घेऊन आपल्या संघाला फायनल पर्यंत पोहोचवलं होतं. परंतु फायनल मध्ये सुद्धा 3 चेंडूमध्ये 3 धाब्याची गरज असताना आपल्या संघाला विजयी मिळून देऊ शकला नव्हता. त्याचा परिणाम, त्याचा दबाव थोडासा आपल्या खांद्यावरती किंवा आपल्या फलंदाजीवरती असणार आहे. कारण प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात किंवा प्रत्येक माणसाच्या आयुष्यात संघर्ष हा वाटायला असतोच. त्या संघर्षातून मात्र पुढे जाऊन जो प्रयत्न करतो त्याला यश नक्की त्याच्या पाठीमागे यश सुद्धा लागलेलं असतं. अशा प्रकारचा हा खेळाडू अर्थातच राहुल आगरे आपण पाहतो. यावेळेस मागील संडेला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार प्राप्त झालेला हा खेळाडू अनेक ठिकाणी, अनेक गावात, अनेक तालुक्यात जाऊन आपल्या नावाचा ठसा उमटवणारा हा खेळाडू. आणि त्याचपूर्वी त्या समोर प्रत्युत्तर म्हणून गोलंदाज मिळाला. आपण पहिल्यांदाच बेस्ट विरुद्ध बेस्ट ही लढत पाहिली होती, वेदांत विरुद्ध राहुल. साईनाथ क्रिकेट संघ यांना विनंती आहे की आपण आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे सन्मानासाठी. राहुलजी, आपण म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक डाऊनफॉल असतो, त्यामुळे निराश व्हायचं नाही, प्रयत्न करत राहायचं. आणि सातत्याने जर तुमचा प्रयत्न असतील तर नक्कीच एक दिवस तुमचा असेल जो तुमचा काळ गाजवलेला असेल. राहुल देखील असाच एक मोठा खेळाडू आहे. मोठा पटका खेळायचा प्रयत्न आहे, विनायचा जातोय सरळ सीमारेषे पार, येतोय चौकार. आणि 4 धावेच्या मदतीने धावसंख्या होते एकूण धाव फलकावरती 10 धावा. 1-0 10 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू, दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू आपण पाहिला. मित्रांनो, तुम्हाला सांगतो की अस्तित्वावरून किंमत किंवा किमतीवरून अस्तित्व ठरत नसतं. कारण 2 रुपयाची टिकली ही कपाळी लावली जाते आणि चांदीचं पैंजण हे पायामध्ये घातलं जातं. त्यामुळे किमतीवरून अस्तित्वावरून किंमत ठरत नसते. नक्कीच. त्याचबरोबर मी अतिथी देवकशाकडे जातोय. सन्मान्य सुमेजी चिनकडे साहेबांना विनंती असेल आपण स्टेजवरती येऊन स्थान आपण व्हायचंय. हो, आकुटबाचा चेंडू तावरवला, हवेमध्ये जाईल का? जातोय सरळ सीमारेषे पार, उंच माझा झोका, येतोय मोठा छक्का. षटकार डीजे. उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन सन्मानित करायचंय.
राहुलजी आपण जसं म्हटलं की राहुलचं थोडं बॅड पॅच होता, तर असं असतं की ज्याला सातत्याने जर संघर्ष करण्याची जर वेळ येत असेल ना, तर समजावं की देव त्याला संधी देतं ज्याच्यामध्ये संघर्ष करण्याची क्षमता असते, आणि ती क्षमता या राहुल आग्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळते क्रिकेटमध्ये. पुढील चेंडू पुन्हा एकदा हो फुलटॉस केला, बसून मारण्याचा प्रयत्न, सुंदर क्षेत्ररक्षण देखील तितकंच तगड आपल्याला पाहायला मिळते आणि थांबवून ठेवलं. राहुलने स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला. साईनाथ संघाला इथे सन्मानित केलं जाते. अरविंदजी करंजकर आपण विनंती सर आपण सन्मानित करायचे साईनाथ संघाला. त्याचप्रमाणे आज स्पर्धेला सन्माननीय सचिनजी शांताराम गोळांबळे साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलं. मी त्यांचा सुद्धा विठ्ठल रखमाई क्रिकेट संघाच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो आणि असंच सहकार्य लाभेल एवढी माफक अपेक्षा. तर थोडं स्पीडअप घ्यायचं. विनयने मात्र आपलं काम केलंय. 3 चेंडूचा सामना केला. 3 चेंडूमध्ये 11 धावा कुठल्या गेल्यात आपल्या संघासाठी. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा राहुल असेल, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज यश. वेदांत याचाच भाऊ आहे यश. त्यानंतर आता ज्यांचं आगमन झालेलं असे सुमेशजी चिनकटे यांचं देखील इथे आगमन झाले आहे. त्यांना ही विनंती करेन की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. सुमेशजी चिनकटे साहेब यांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. सुमेशजी चिनकटे साहेब यांचा आपण अर्ध तिथे सन्मान करायचा आहे. यश गोलंदाजी मार्गावरती सामना करे राहुल. चेंडूला फुल टॉस भिरकावून दिला, जातोय सरळ सीमारेषे पार, येतोय बिग 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 षटकार. डीजे घेतलाय. सुमेशजी चिनकडे साहेब आपला सन्मान आपण स्वीकार करायचा आहे. संतोषजी बागणे साहेब आणि सर्व त्यांची पूर्ण टीम यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सुमेशजी चिनकडे साहेब यांचा आपण सन्मान करायचा आहे. मित्रांनो, नेहमीच उगवता सूर्य आणि मावळता सूर्य दोन्ही दिसायला सारखीच असतात, पण दोघांत फरक एवढाच आहे. रिव्ह अनसक्सेसफुल, फेअर डिलिव्हरी असेल, फक्त षटकार असेल. दोघांमध्ये फरक एवढाच आहे. उगवता सूर्य आशा घेऊन येतो आणि मावळता सूर्य अनुभव देऊन जातो. आज तुम्ही खूप काही घेऊन जाणार आहात या स्पर्धेतून. यश सामना करे राहुल. ओहो सुंदर जसा खेळपट्टीवरती चेंडू पडला आणि सूर्य अगदी कमी उंचीचा राहिला. इथे एक धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला होता विनयने, पण थांबवलं राहुलने. हाराचा मामला इथे घेऊ की नको, धावू की नको, पण थांबवलं शेवटी राहुलने. आणि एकही धाव नाहीये. धावसंख्या 23 अंकावरती थांबलेली आता आपण पाहतोय. म्हणजे जी शेवटला जेव्हा जिंकण्याची हार आणि जीत त्यामध्ये जर अंतर होतो तेव्हा ही एक धाव सुद्धा महत्वाची ठरते. ही धाव पाहूया किती महाग ठरते का आई जाणार का काय सांगायला. कारण या ठिकाणी जर धाव घेतल्यास 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या असत्या. विनयकडे सुद्धा क्षमता आहे मोठा फटका खेळण्याची, परंतु राहुल यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू लोवर फुलटॉसला बनवलाय, चेंडूला पाठवलाय, चेंडू तापला होता उन्हामध्ये, गेलाय वडाखाली सावलीमध्ये. डीजे आपण सामना पाहतोय दमामे आणि अनसपुरे. भीमज्योत क्रिकेट संघ दमामे आणि जेडीसीसी अनसपुरे दोन्ही संघाचे संघटक यांना विनंती करेन की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. नरेशजी पानवळकर साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही आजच्या स्पर्धेमध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो. नरेशजी पानवळकर सर, धन्यवाद. पुन्हा एकदा आपण ऐकणार आहोत सन्माननीय
त्याचप्रमाणे आपण आता पुन्हा एकदा वळतोय अतिथी देवोभव कक्षाकडे आपण सन्मान करतोय. सन्माननीय श्री विजयजी देवळे साहेब, श्री समाज जागृती मंडळाच्या सल्लागार सन्माननीय श्री विजयजी देवळे साहेब यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतो. मी विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ देगाव कमिटी मेंबर्स यांना विनंती करतोय आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. सन्माननीय विजयजी देवळे साहेब. चला धावांचं आव्हान असेल 30, 12 चेंडू आणि 30 धावा. जैन ओपन संघाकडे पाहूया कोणता संघ पुढील फेरीमध्ये प्रवेशतोय. आई जाना काळका क्रिकेट संघ करंजाळी की जय हनुमान क्रिकेट संघ भोपन. आपण यानंतर ऐकणार आहोत सन्माननीय सुधीजी शिगवण साहेब आणि सन्माननीय मनीषजी लोंढे सर यांना. ओव्हर टू सुधीजी आणि मनीषजी. हॅलो, थँक्यू राहुल. या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये आपण दाखल झालात. महत्वपूर्ण योगदान आम्हाला समालोचनामध्ये दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कुठेही जायचं नाही, आपल्याला थांबायचं आहे. सन्माननीय सचिनजी गोलांबडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा हेतूची सन्मान केला जाईल. मी सन्माननीय कमिटी मेंबर्स यांना विनंती करतो की आपण सन्माननीय सचिनजी गोलांबडे यांचा हेतूची सन्मान करायचा आहे प्लीज. आजचा हा भाग्याचा दिवस, कारण समालोचन कक्षामध्ये आम्हाला सन्माननीय जोडले गेले, ज्यांच्याबरोबर मी जोडला गेलो असे सन्माननीय मनीषजी लोंढे. कारण प्रेरणादायी समालोचन आपण यांच्या वाणीतून ऐकतो, खरोखरच प्रेरणा घेण्यासारखं असतं. आणि मित्रांनो, कोणाकडून ना कोणाकडून चांगले गुण घ्यायचे असतात. जेव्हा जेव्हा संधी मिळतं तेव्हा तेव्हा सोनं करा. थोडं का होईना दिवसाची सुरुवात चांगली करा, दिवसाला थोडंसं प्रगती करा. नक्कीच तुम्ही यशस्वीरित्या वाटचाल कराल आपल्या आयुष्याची. या ठिकाणी सन्माननीय श्री प्रमोदजी गोलांबडे साहेब उपस्थित आहेत, त्यांचा हेतूची सन्मान केला जाईल. मी पूर्ण कमिटी यांना विनंती करतो सन्माननीय संदीपजी प्रमोदजी गोलांबडे साहेब यांचा हेतूची सन्मान करायचा आहे. पूर्ण कमिटी चला प्रमोदजी गोलांबडे यांचा हेतूची सन्मान करायचा प्लीज. सामन्याकडे आपण वळू. एका बाजूला संघ जय हनुमान क्रिकेट संघ भोपन, एका बाजूला जाणई काळकाई क्रिकेट संघ करंजाळी. दोन्ही महत्वपूर्ण संघ आहेत, दाखल झालेत दुसऱ्या फेरीमध्ये, समोरासमोर आलेत. पाहिला गेला तर 30 धावांच्या लक्ष्यांचा पाठलाग करताना सलामीला बल्लेबाज आहेत. एका ठिकाणी वेदांत आणि साहिल ही सलामीची जोडी. सामना करेल राहुल साठी. पहिला चेंडू बाहेर येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. वाईड यॉर्करचा प्रयास केला आणि प्रयास मात्र कामी आला. पहिला चेंडू निर्धाव ठेवलाय. सुंदर चेंडूची या ठिकाणी सांगता होतीये. त्याचप्रमाणे याच्या नंतरचा होणारा सामन्याचा नाणेफेकीचा कॉल सन्माननीय सचिनजी गोलांबडे साहेब यांना मी विनंती करतो की आपण आता होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. एका बाजूला भीमज्योत क्रिकेट संघ दमामे आणि एका बाजूला जेडीसीसी अनसपुरे संघ. या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. चला रिव्ह्यू द्या. वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय, पाहूया. कारण एक रिव्ह्यू या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिलाय. पाहिलं गेलं तर विठ्ठल रखुमाई चषक 2026 पर्व 7वं या यशस्वी पर्वाकडे आपण वाटचाल करताना इथे तुमच्यासाठी सुंदरशी आपण दिली. या ठिकाणी रिव्ह्यू तुमच्यासाठी आहे, त्यामुळे वाईट साठी या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. पाहूया, थोड्या वेळात लगेच समजेल काय असेल. रिव्ह्यू कायम राहील का? पण ठीक आहे. कसं रिव्ह्यू जाणार ना? रिव्ह्यू जाणार रिव्ह्यू लॉस्ट आहे या ठिकाणी. सुंदर डिलिव्हरी आणि 1 बम्स असेल चेंडू. या ठिकाणी दमामे संघाने नाणेफेक जिंकले, प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. आमंत्रित केले जेडीसीसी अनसपुरे क्रिकेट संघाला क्षेत्ररक्षणासाठी. सुंदर चेंडू, पुन्हा एकदा यॉर्कर लेवलचा चेंडू घेता आडव्या बॅटने केला. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. 1 धावा फक्त. कारण पाहायला गेला तर जाणाई कळके क्रिकेट संघाकडे सुंदर असा यंग प्लेयरचा भरणा आहे. 2 धावा मुश्किलने तुम्हाला भेटतील. कारण बरेचसे त्या ठिकाणी आपण विनयला पाहू डीप मध्ये, ऑन साइडला लॉंगनला आपण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे त्याला आपण पाहू. इकडे यांनी टिंगणकर आहे त्या साइडला, त्याला सुद्धा आपण पाहू. कारण यंग प्लेयरचा भरणा आहे. 2 धावा शक्यता कमी मिळतात. सुंदर चेंडू राहुल यांचं. पुन्हा एकदा थोडस बॅकफुटला जाऊन पंच करायचा ऑफ साइडला, न समजलेला चेंडू जाऊन विसवला. बिंदू चेंडूची या ठिकाणी पुन्हा एकदा सांगता आली. एकंदरीत पहिलं षटक प्रगती परतवी असताना धाव संख्या होतीये
फक्त आणि फक्त एक धावा. या ठिकाणी श्री सन्मान्य मंगेशजी मापराळकर साहेब उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी पूर्ण कमिटीला विनंती करतो की आपण सन्मान्य मंगेशजी मापराळकर साहेब यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. सुंदर चेंडूची पुन्हा एकदा सांगता, पुन्हा एकदा वाईट प्रयास, वाईट यॉर्करचा प्रयास कामी आला. तोपर्यंत मात्र एक धावा नक्कीच कंप्लीट केली. वेदांत असेल स्ट्राईक वरती. यॉर्कर लेवलचा चेंडू, वाईट यॉर्करचा प्रयास, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरला त्या ठिकाणी यनित आहे. एक धावा कंप्लीट. रनआउटचा खतरा होऊ शकतो, परंतु काहीच गचाड थ्रो आपण पाहिला यनित कडून. एकाचं रूपांतर दोन मध्ये केलं आणि पंच सांगतात पहिल्या षटकाची समाप्ती. एकंदरीत पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 4 धावा. समाज जागृती सेवा मंडळचे अध्यक्ष, मुंबई मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य श्री संदीपजी देवळे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचा हेतूची सन्मान करण्यासाठी विनंती करतो कमिटी मेंबर्स यांना की सन्मान्य श्री संदीपजी देवळे समाज जागृती सेवा मंडळ मुंबई मंडळाचे अध्यक्ष यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. गोलंदाजचे मार्फत नवीन गोलंदाज पाहूया आपण शरद यांना. कारण पाहिलं गेलं तर 30 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना पहिल्या 7 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा राहुलने खर्च केला. मित्रांनो, राहुलची ओळख काय हे हेच तुम्हाला समजलं असेल. कारण गोलंदाजी वरती येतो जेव्हा सुंदरशी गोलंदाजी, फलंदाजी वरती येतो जेव्हा सुंदरशी फलंदाजी, पाहतो शेवटपर्यंत उभा राहतो, आपल्या संघासाठी सुंदरशी लढत देतो. अष्टपैलू खेळाडू पाहिलं तर करंजाळी संघाकडे अष्टपैलू खेळाडूंचं भरण आहे. एकंदरीत यंगच टीम आहे. पाहिला गेला तर सुंदरचं कॉम्बिनेशन गोलंदाजी आणि बॅटिंग मध्ये आपण पाहतो त्यांच्याकडून. गोलंदाजी मार्फत जुना एक्सपिरियन्स बॉलर आता युज करतात. पाहिलं गेलं तर शरद खापरे त्या ठिकाणी आहेत. पहिला चेंडू वाईट ठेवला. नक्कीच पंचांचा इशारा आहे. दोन्ही हात समांतर म्हणजेच नक्कीच थोडस दंडात्मक कारवाई केली जाईल गोलंदाजावरती. वाईटच्या रूपाने एक धावा नक्कीच आपल्या खात्यामध्ये प्राप्त केली. या ठिकाणी सन्मान्य अरविंदजी करंजकर साहेब उपस्थित आहेत. त्यांचा हेतूची सन्मान केला जाईल. मी कमिटी मेंबर्स यांना विनंती करतो की आपण सन्मान्य अरविंदजी करंजकर साहेब यांचा हेतूची सन्मान करायचा आहे. बॅटने कडा घेतली. लेग साईडला मोठा फटका खेळण्याचा माणूस होता. नसमजलेला चेंडू, पंचांचा इशारा येतो लेग बाय, म्हणजेच नक्कीच लेग बायच्या रूपाने एक धावा आपल्या खात्यामध्ये दाखल करतील. मित्रांनो, आता पाहिलं तर दिल्ली बहुत दूर असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे धावसंख्या मात्र डोंगर खूप लांब राहिलं. 30 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करत असताना शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील. सुंदर चेंडू. आता मात्र चेंडू पोहोचेल 1 बम सीमा रेषेपर्यंत येईल, परंतु त्या ठिकाणी रोहित आहे. चेंडू चाललाय 1 बम्स 2 बम सीमा रेषे 4 धावांसाठी चौकार. डीजे झालं ना की एक जगण्याला वेगळाच रुबाब येतो आणि या सामन्यात देखील तोच आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सातत्याने मित्रांनो, तुम्हाला जर संघर्ष करावा लागत असेल स्वतःला नशीबवान समजा. कारण टाकीचे गाव असल्याशिवाय देव पण सुद्धा येत नाही. ओ मोठा फटका खेळलाय, जाईल का? सुंदर असं येईल सीमारेषे पार. पंच इशारा करायचा आहे. षटकार आहे, चौकार आहे, चेक केला जाईल. तिकडे क्षेत्ररक्षक आहे. काय आहे? चौकार, षटकार? नवयुग क्रिकेट संघ काय? एकच मिनिट. प्लेयर आहेत ना बाहेर बसले, बोला प्लीज. सुधीर, चौकार. 4 धावेच्या मदतीनं एकंदरीत स्कोर वरती लागलाय. 10 धावा धाव फलकावरती जोडलेले आहेत. या 4 धावा म्हणजे 14 धावा धाव फलकावरती. जिंकण्यासाठी 3 चेंडू
16 धावेची गरज. 3 चेंडू 16 धावेची गरज. अटीतटीचा सामना आपण पाहतोय. सामन्यामध्ये वेगळी रंगत येताना पाहायला मिळते. शरद चेंडू फेकेल. ओ सुरेख चेंडू खेळपट्टी ते पाण्यात थोडासा स्पिन होताना पाहायला मिळतंय आणि सरळ जाईल सीमारेषेचा वेध घेताना पाहायला मिळते. येतोय सीमारेषे पारी मोठा फटका चौकार. 4च्या मदतीने धावसंख्या पोहोचेल 18 या अंकावरती. जिंकण्यासाठी अजूनही हव्या आहेत त्या 12 धावांची गरज. 12 धावा. थोडस चित्र पलटेल का काय असं की मित्रांनो क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कोणालाही कमजोर समजायचं नसतं. म्हणतात ना की कोरोनाच्या काळामध्ये 1000 रुपयाचे कपडे शोरूम मध्ये लटकत राहिले आणि 5 रुपयाचा मास्क करोड रुपयाचा धंदा करून गेला. त्यामुळे प्रत्येकाची वेळ येते आणि प्रत्येकाला वेगळी किंमत येते. कुणी काळ गाजवलेला असतो आणि कोण सन्माननीय अरविंदजी करंजकर यांचा हेतूची सन्मान केला जाईल. मी विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. अरविंदजी करंजकर सर यांचा हेतूची सन्मान केला जाईल. मी संघ कमिटीला विनंती करतो की आपण सन्माननीय अरविंदजी करंजकर यांचा हेतूची सन्मान करायचा प्लीज. वाईडच्या रूपाने आवांतरित असणे नक्कीच 1 ने भर घालेल. वाईडच्या रूपाने आवांतरित धावसंख्या नक्कीच भर. समीकरण पुन्हा एकदा बिघडलं. 2 चेंडू आणि 11 धावांची गरज. सुंदर सुंदर चेंडू टळवला त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे आपलातून क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. इथं सामना मात्र शेवटच्या चेंडूवरती येऊन ठेपलाय. पाहिलं गेलं तर क्रिकेट हा असं क्षेत्र आहे इथं शेवटच्या चेंडू पर्यंत तुम्ही सामन्याचं गणित सांगू शकत नाहीये. 1 चेंडू 10 धावा. 1 चेंडू 10 धावा. काही बिघडू शकतं काही घडू शकतं. येणारा चेंडू संख्येल शरद याचा मोठा फटका करायचा प्रयत्न. हो सुरेख चेंडू आणि सुरेख विजय प्राप्त केला तो JK 11 करंजळीय संघाने आणि पराभवाला सामोरं जावं लागले. जय हनुमान बोपन संघाला. मित्रांनो नाराज होऊ नका. तुम्ही मैदानात हारलात मनातून हरू नका. कारण खूप सारं मोठं क्रिकेट तुम्हाला आयुष्यामध्ये खेळायचं आहे. पुढे देखील खेळायचं आहे. आयुष्यात तुम्ही सर्व काही हरा पण हिंमत हरू नका. कारण हीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देत असते. सातत्याने तुम्हाला जर अपयश येत असेल तर नाराज होऊ नका. कारण शेवटची किल्ली देखील तुमच्या यशाचा कुरूप उघडू शकते. संघ जर मित्रांनो वारंवार हरत असेल तर अपयशाचा मोसम हा यशाची बीजे पेरण्यातील सर्वोत्तम काळ असतो. तर पाहायला गेला तर वारंवार तुम्हाला अपयश असेल तर घाबरून जाऊ नका. आशा सोडू नका. जिंकण्याची उम्मीद बाजूला सारू नका. प्रॅक्टिस करा, प्रयत्न करा, श्रम करा, फाट मेहनत करा. याच्या जीवावर तुमच्या संघाला मात्र नक्कीच एक दिवशी आपल्याला सामना जिंकता येईल. चला याच्यानंतर JDCC अनसपुरे क्रिकेट संघ चला आतमध्ये. अनसपुरे क्रिकेट संघ चला आतमध्ये. JDCC अनसपुरे क्रिकेट संघ एका बाजूने आतमध्ये चला. आणि पाहिला गेला तर मला वाटतंय जानायकाला काही हा सेमीफायनलची पहिली लढत खेळण्यासाठी सज्ज झालाय. आणि एका बाजूने आपण पाहतोय तर नवयुग क्रिकेट संघ पांगारी गोविंदशेत आज सुद्धा एका बाजूने दाखल झालाय. तर याच्यातून जिंकणारा संघ भीमज्योत क्रिकेट संघ दमामे आणि JDCC अनसपुरे. याच्यामधून जिंकणारा संघ मात्र सेमीफायनल ची लढत लढण्यासाठी दाखल होईल. सामना करण्यासाठी नवयुग क्रिकेट संघ पांगारी गोविंदशेत यांच्या बरोबर. यश नाचरे टेटवली संघ. यश नाचरे आपल्याला विनंती असेल की आपण यायचं लगेचच माईकडे संपर्क करा प्लीज. यश नाचरे. आणि आता झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जातोय तो आहे JK 11 संघाचा हिरो होतोय राहुल आगरे. आणि हा सामनावीराचा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करेन. सामनावीराचा पुरस्कार देण्यासाठी मी